सावंतवाडी नगर परिषदेच्या ताब्यातील जिमखाना मैदान हे क्रिकेट व अन्य मैदानी खेळ सोडून खाजगी कार्यक्रमांना देण्यात येऊ नये यासाठी आज शहरातील क्रिकेटप्रेमी व लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। यावेळी खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी हे मुख्य मैदान देण्यात येऊ नये यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। शासनाचा कार्यक्रम आहे म्हणजे एकच हे कोणाचा राजकीय दबावापोटी होत नाही ना, म्हणजे तुम्ही कुठेतरी हतबल नाही आहात ना। म्हणजे विषय कसा होतो आता ऐका, सावंतवाडी शहरात आता पर्याय आहे का? म्हणजे माझं काय म्हणणं, एकच तो ग्राउंड आहे सगळ्या मुलांसाठी। म्हणजे आता झाल्यानंतर विषय एकच ग्राउंड आहे, अनेक वेळा शासनाचा खर्च झालेला आहे, अनेक विकास कामं तिथं म्हणजे अजून चालू आहे, काहीतरी कामं ट्रॅव्हलिंगचं वगैरे चालू आहे। या सगळ्या ह्याच्यात चांगली सुधारणा होत असताना अशा तऱ्हेचे कार्यक्रम घेऊन पुन्हा ग्राउंड आपण बिघडवायला निघालो। त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे ओपनली, म्हणजे बी फ्रँकली, की बाबा हे काय तुमच्यावर राजकीय दबाव आहे का? एक लक्षात घ्या, राजकीय दबाव त्याच्यामध्ये काही संबंधित राज्यस्तरीय बालविज्ञान प्रदर्शन सावंतवाडी शहरामध्ये ही आपल्या सावंतवाडीकरांसाठी पण आनंदाची मोठी गोष्ट नाही। 100% ना, आम्ही त्याला पाठिंबा साहेब, आम्ही उलट स्वागत करतो, व्हावे कार्यक्रम, कारण या निमित्ताने काय होणार, कुठेतरी व्यापाराला गती मिळणार, सगळ्या गोष्टी एकदम मला तसे कार्यक्रम हवे, तुमची इच्छा आहे तशा पद्धतीचा आपल्याकडे जागाही उपलब्ध होता हे नाव ते पोलीस परेड मोठा आहे आतमध्ये आणि बाहेर तिथं चालायचं आणि आता उलट तिकडे आहे ना केसर। आता इथे जर बघितला तर सगळ्या म्हणजे मुलांचा विषय सोडून तिथं जर एका साईडला घेतलं असं उलट ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टी, पार्किंग, सगळ्या गोष्टी उलट सुटसुटीत झाल्या आता साहेब। तुमचा माझा मेन कन्सर्न हा आहे की ग्राउंडला खेळपट्टीला बाधा होऊ नये, आपण त्याची काळजी घेऊन कार्यक्रम नक्कीच यशस्वी करू। त्यासाठीच तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। यासाठी कसं वाईट कसं वाटतंय, ह्याच्या पहिले तिकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सचिन तेंडुलकर खेळून गेला, दिवसांदिवस प्रगती व्हायची ती अधोगती होते, आणि आता कसं आहे भविष्यात तर मला लग्न आणि कार्य आणि ह्याच्यासाठी आता विशाल परवाने भिंत पाडली, अजून तिथे साहेब केलं नाही, लोडर नाही अजून, ऐतिहासिक साहेब एवढं मोठं ग्राउंड असून ना अधोगती विकास करता, सुधारणा करताय, पुढे जाता 2 पावलं आणि पुन्हा 4 पावलं मागे येताना अशामुळे अशी कोणतीही गोष्ट होणार नाही। आपण नक्कीच काळजी घेऊ। तुम्हाला परत तेच सांगतोय की ग्राउंड किंवा खेळपट्टीला कोणताही धोका न होता आपण हा जो रक्षण कार्यक्रम तो व्यवस्थित यशस्वी। अन्य पर्याय सुद्धा साहेब असा आहे, येणाऱ्या काळात बघा तुम्ही असे कार्यक्रम व्हावे, चांगली गोष्ट आहे। सावंतवाडीचं नाव महाराष्ट्रात या देशात पोहोचावं अशी आमची सुद्धा, म्हणजे या जगात पोहोचावं। आणि दुसरी गोष्ट अशी हे झाल्यामुळे व्यापाऱ्यांना एक चांगली संधी मिळते की व्यापारामध्ये सुधारणा होईल, गती आहे, तेजी आहे। पण साहेब ह्या सगळ्या ह्याच्यात गोष्ट असलेल्या मात्र वस्तूची कुठेही हे जाता कामा नये, दुरावस्था होता कामा नये, हे महत्वाचा विषय आहे। आपल्याकडे चांगली खेळपट्टी आहे, चांगले खेळाडू तयार होत आहेत। या निमित्तानं आता निखिल नाईक सारखा खेळाडू IPL सारख्या धर्तीवर खेळतोय आणि खेळतील, ही म्हणजे प्रशासनाने काळजी घ्यावी, नक्कीच काळजी।